नमस्कार मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे जो की लाडूचा बनवणार आहे. त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू माझा व्हिडिओ असंच बघा. पिठाचं आम्ही म्हणजे लाडू बनवायचे म्हणून नाही तर छान असं दळण आणलं होतं, दळून म्हणजेच चण्याची डाळ दळून आणली होती. पीठ वगैरे छान कणिक तिने मळून घेतलं, म्हणजेच माझ्या बारक्या बहिणीने. मला येत नाही म्हणून मी त्याच्याकडनं बनवून घेते. त्यानंतर आहे ना तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आणि हे छोटे छोटे ना जसं आपण पुऱ्या वगैरे बनवतो ना सेम त्या प्रकारे छोटे छोटेसे असे बनवून घ्यायचे, जे की आपल्याला तेलामध्ये ते तळायचे. तर पुढे मी रेसिपी दाखवते तुम्हाला, कंटिन्यू करा तुम्ही. घरात शांतता असली की असं समजून जाईल. काय पिलू हे लिपस्टिक, म्हणजे हे सिंदूरचं लिपस्टिक केले. ठीक. प्रिशा मळणीचे भांडे काढायला लागली आणि अक्षरा तिकडे, अक्षरा इकडे बघ. हां हे बघा यांचं काम बघा बाई बघा. सर्व असं पुऱ्यांसारखं तळून घ्यायला लागले माझी बहीण. त्याचं तेल पण उडतंय म्हणून आम्ही घाबरतोय. हे बघा ती किती भुसे बनवत आहे. मग काय विशेष झाड आहे, बहीण बनवणार आहे ते पण बारीक. तिनं पुऱ्यांसारखं असे तळून घेतलेले होते आणि हे जे ना असं भुगा करून घेतलाय बारीक बारीक. तर बाकीचं हे जे मोठं मोठं आहे ना ते मिक्सरला वाटायचे. तर नंतर बघू आता कसं होतंय लाडू. एक 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 करून आहे ना असं तळायला टाकायचे सगळे तेलामध्ये, छान असं फ्राय होऊन द्यायचे. जे ते आपल्याला टाकायचेत ना ते ह्याच्यामध्ये, त्यामुळं पूर्ण असं फ्राय करायला टाकायचे. इथं अजून पीठ उरलेलं आहे, इथं बहीण करते असं पूर्ण बारीक चालू करायचं. बघा माझी बारकी बहीण ना मस्त असे लाडू बनवते. आणि तुम्ही पण येणार रेसिपी नंतर सांगतेच तुम्हाला कसं आहे काय वगैरे. कर की बाई, किती टाइमपास करते तू पटापटा. हो करते ना, पटपट पटपट करते पटापट. इतकं दमाने म्हणलं तर मग आपलं बसलं किती 4ला वाजतेत ना मग 9-10. हा करते ना पटपट तू पण. बघा दीदी किती स्लो करते. आणि आता टाइम बी काय झालेला आहे, लेकरं बी खूप आगाऊपणा करतात. तर बघा या मस्त तळायला लागलेत पुऱ्यांसारखे छान. ह्यांना ना मस्त लाल करून मग बुगा करून घ्यायचं. का चाळतेस तू असं? ते ना छोटं छोटं बारीक ना चाळून साईडला काढायचं आणि हे मस्त आता मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. आणि नंतर मग मिक्सरमध्ये काढून हे पण मिक्स करून घ्यायचं. बघा फ्रेंड्स ना थोडं राहिलंय अजून, हे बारीक असं मिक्सरला म्हणजे चाळून घेतलेलं आहे. आता हे जे आहे का हे मिक्सरला वाटून घ्यायचंय. हे चाळून घेतलेलं आहे, हे बारीक मिक्सरला करून घ्यायचंय कारण खूप जास्त. हे बघा हे पूर्ण असं मिक्सरला अर्ध वाटून घेतलंय, कारण की जे बारीक होतं ना आधी दळलेलं ते पीठ पीठ लागतं ना पूर्ण असं म्हणून. तर थोडंसं मिक्सरला वाटून घेतलंय पूर्ण असं छान. हे बघा हे बघा असं झालंय. आता चाचणी बनवायची, त्यासाठी मला साखर आणायला जायचंय. तर मी दुकानात वगैरे चालले. ते राहिले अजून पाय झालं आता एवढं थोडंच राहिलंय. एवढे थोडंच राहिलंय का? तर झालं फायनली वाटून. आता थोडंच राहिलंय, मी जाते दुकानाला. ते काय काय आणायचं पायल? 1.5 किलो साखर आण आणि 2 मनुक्याचे पाकिट आण. बस तेवढंच. 1.5 किलो साखर जास्त गोड नाही होणार का? नाही. बघा किती पसारा पडला इथं सगळं आहे बघा. आता आम्हाला सर्व आवरून घ्यायचं. आणि इकडे बघा हे कसे खेळायला लागलेत, घरात किती पसारा पडलाय आमचा खूप जास्त. बघा इथं माझी बहीण भांडे घासायला लागली. मी गेलते दुकानाला म्हणून ती भांडे घासते. तिला म्हणते नको घासू, तरी पण ते भांडे घासत. माझ्या नवऱ्याला थंडी ताप आले, झोपलेत कसे. आमची चिकू मॅडम खेळायला लागली तर होते इथं, तेच घ्यायला वरती आले. बघा थोडेसे आज कपडे जास्त नव्हते, तेच काढायला इथं आले होते. त्यात काय काय टाकलं पायल? 1 तांब्याभर पाणी आणि किलो साखर टाकून मस्त आता ह्याची चाचणी करून
1.5 किलो म्हणणार टाकणार होते ना? नाही, बस झालं 1 किलो. बघा 1 किलो चाचणीसाठी नाही का साखर, 1 किलो साखर टाकलंय त्यामध्ये आणि 1 किलो तांब्याभर पाणी टाकलंय. आता ते चाचणी बनवते, बघूयात आता इथून पुढे कशी बनवते ते. खूप वेळ असं फिरवायला लागतं वाटतं ते चिकट होईपर्यंत, है ना? पाय काय होतं ते चिकट झाल्यावर? लाडू मस्त होतात ना. अच्छा, हां हां. ह्याच्यामध्ये ना पायल मनुके टाकून घेते. सगळे मनुके टाकून मिक्स करायचे का आधी? काय टाकतेस? ते चाचणी गरम गरम टाकावं लागतं का ते? हळू दर पकडण्या पडल. हळू हळू टाका, पकड व्यवस्थित नाहीये ग ते. हळू टाक, हळू. थोडं थोडं टाकते का? पूर्ण टाकता येणार नाही का व्यवस्थितच? नाही, थोडं थोडं टाकावं लागतं त्याला. गाठी तयार होतील ना त्याच्यामध्ये. तर हे बघा असं टाकले सगळं. हे बघा असं मिक्स करून घ्यायचं त्याला. असं मिक्स करावं लागतं का? टाकू का मी पाणी त्यामध्ये? हा, टाक. हे सर खातावर टाकून बाई हळू. बस बस. बस का? हे बघा चाचणीला असं पूर्ण तार आल्यासारखं झालेलं आहे, कारण पूर्ण साखर होतं तयार नंतर, त्यामुळे पटपट टाकून घ्यायचे असतात. ह्याच्यामध्ये विलायची वगैरे असं काहीच टाकलं नाही. बघा किती छान असं मस्त. अशा 2 हातांनी लाडू बनवते माझी बहीण, छान अशी. माझीपेक्षा बारकी आहे पण सगळ्या कामामध्ये एक्सपर्ट आहे, स्वयंपाकामध्ये तर खूप छान असे. बघा थोडे तरी थकल्याने वाटते का लाडू सुद्धा बनवून. खूप छान असे लाडू. दाखव पाय कसं बनवले. हे बघा, बघा असे लाडू बनवले छान असं सुंदर असे. ह्याच्यात ठेव मग. हे बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा बरं का, मस्त असे लाडू. फायनली लाडू तर झालेत मस्त असे. दिसतातच एवढे छान, खायला पण खूप छान झालेले. खूप छान म्हणजे खूपच छान झालं. चाचणी का ठेवली ग? म्हणजे ते ना थोडं थोडं टाकावं लागतं नाही का? ते ना असं येऊन जातं, नंतर लाडू नाही तयार होत त्याचे. बघा लाडू तयार होत नाहीत म्हणजे सर्व चाचणी टाकल्यावर थोडं थोडं चाचणी टाकून मग लाडू तयार केले जातात. तसंच ती बनवते. आता बघू, पहिल्यांदाच मी असे बघितलेले आहेत, म्हणजे आजीच्या वगैरे हातांचे बघितलेत, पण बहिणीच्या हाताचं तर मी पहिल्यांदा बघते. पण चवीला खूप जास्त छान झालेत आणि लाडू पण व्यवस्थित असे बनतात, ते सुद्धा फुटत वगैरे असं काहीच नाहीये. तर ह्याला मुरायला पण ठेवायला लागतं आहे की नाही? हा, किती दिवस? आज एक रात्र, म्हणजे आज एक पूर्ण रात्रभर जर मुरले ना तर सकाळी खूप छान असे लाडू लागतात, है ना? आमचा प्लॅन होता लाडू बनवायचा. फायनली आमचे लाडू झालेत आणि सर्व खूप छान असं व्यवस्थित असे लाडू झालेले आहेत. आता मग काय रोज 1 लाडू खायचे किंवा 2 लाडू खायचे. मस्त असं मन भरून असं मस्त बहिणीने लाडू बनवलेले आहेत. या मग तुम्ही पण खायला मस्त असे लाडू. संध्याकाळच्या जेवणामध्ये ना बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्यात आणि बेसनच्या पोळ्या सुद्धा बनवल्यात आणि ना मुगाची डाळ सुकी बहिणीने बनवून घेतली माझ्या. सो असं जेवणाचं सुद्धा आणि बाकीचं पसार आवरून घ्यायचंय, तर तेच आवरायचं आता. इथं काकाचं आणि चिकूचं बघा कसं चाललंय. काका चिकूला बोलतात तर चिकू छान असे हसते, स्माइल देते. खूप गुणाची पोरगी, शांत अशी बसून काका संग चांगले गप्पे मारायचं चाललंय काम त्यांच्या दोघांचं. मग काय, सो असा आमचा दिवस गेला. की बाय बाय सर्वांना.